ऐका ना, दुसरीकडे लावा ना, स्विच नाही नॉर्मली डायबिटीज नहीं, बीपी का आपका तो नॉर्मल है अभी। सिंगल लाइन बड़े पड़ते हैं, किलो है, इससे कुछ साइड इफेक्ट नहीं। नाम बताइए। डायबिटीज की दवा कितने सर बोला भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मटे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे सरकारी योजनांसाठी विविध योजनांचे शिबिर भरवलेलं आहे। त्यासोबत आपण इथे आरोग्य शिबिरही भरवलेलं आहे। गावदेवी हा न्यू प्रभात नगर जो भाग आहे हा मुख्यत्वे स्लम एरिया आहे आणि त्यांना बऱ्याचशा सरकारी योजनांची माहिती नसते। तर आपण सन्माननीय आपले देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आणि मोदी साहेबांच्या प्रेरणेने आपण ज्या सरकारी योजना आहेत त्या त्यांच्या दारापर्यंत तळागाळात पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। त्या दृष्टीने आपण इथे आधार कार्डचं दुरुस्तीचं शिबिर, नंतर आयुष्यमान भारत कार्ड, नंतर नवीन मतदार नोंदणी, घरेलू कामगार महिला त्यांचं नोंदणी असं विविध ह्याच्या योजनांचं शिबिर इथे भरवले। आतापर्यंत या शिबिरमध्ये किती लोकांनी त्याचे लाभ घेतले? आतापर्यंत मला वाटतं 200-300 लोक येऊन गेलेले। आमचा असा प्रयास राहील की आपण प्रत्येक स्लम भागात या नौपाड्याच्या शिबिर भरवू आणि त्यांच्या दारात जाऊन त्यांना आपण सेवा देऊ।
आरोग्य शिबिरमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या जात आहे? आरोग्याचं विशेष करून आपण आयुर्वेदाच्या द्वारे नाडी परीक्षा आपण इथे ठेवलेलं आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीस यांची तपासणी मोफत ठेवली आणि आयुर्वेदिक औषधं आपण सवलतीच्या दरात इथे ठेवली. मॅडम काय सांगाल, आज या प्रभागामध्ये जे आपण विविध योजनांचे शिबिर घेतले, काय सांगाल? नगरमध्ये आपण विविध योजना, सरकारच्या योजना आहेत त्या इथे राबवतो. बऱ्याचशा लोकांना त्या माहिती नाही आहेत सरकारकडून काय आपल्याला योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये आपण नवीन मतदार नोंदणी आहे, आधार कार्ड शिबिर आहे, आयुष्यमान भारत आहे, नंतर एक आरोग्य घरेलू कामगार योजना आहे. याचा लाभ सगळ्या महिला येऊन घेत आहेत. त्याचबरोबर आरोग्य शिबिर वेगळं आहे, त्याच्यामध्ये नाडी परीक्षण आहे. ॲलोपॅथीमध्ये आपल्याला भरपूर खर्च येतो, तर नाडी परीक्षणामध्ये कमी खर्चामध्ये आरोग्याची माहिती आणि ते औषधं दिली जातात. त्याचाही लाभ इथले नागरिक घेत आहेत आणि त्यांच्या जवळ बिल्डिंगच्या पायथ्याशी या सगळ्या योजनांचा लाभ मिळतो म्हणून ते आनंदाने सगळे येत आहेत. कारण इच्छा असून इथे जात नाहीत त्या योजनांचा फायदा घेण्यासाठी. इथे असल्यामुळे त्यांना फायदा होतो आणि ते त्याचा लाभ घेतात. प्रत्येक वेळी जसं बघायला जातात की मतदारांना जसं त्याच्या मतदान नोंदणीचं जे त्याचे प्रॉब्लेम येत येतं, इथे पण जे आपण इथे शिबिर लावले त्याच्यामध्ये किती लोकांना पण केले? बरेच जणांची नावं नव्हती, नंतर पत्त्यांची दुरुस्ती होती, ॲड्रेस बुकमध्ये त्यांना बदल करून पाहिजे होता, नावात बदल करून, किंवा नवं मतदार हे सगळ्यांचा आता फायदा घेत आहेत. नवीन मतदार पण बरेच येत आहेत आणि दुरुस्तीसाठी पण बरेच येत आहेत, त्यांना फायदा येतो. आपल्या मार्फत इथे सर्व नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना हेच आवाहन करू की तुम्हाला जायला वेळ नाही आहे किंवा तुम्हाला माहिती नाही काय काय योजना आहेत, ते आम्ही पॅम्पलेट त्यांना वाटलेले आहेत गेल्या 8 दिवसापासून आणि आज इथे शिबिर आयोजन केले, तर त्यांचा नक्कीच जास्तीत जास्त फायदा करून घ्या असं आम्ही आवाहन करू. नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, स्थानिक आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे राजेश मडवी फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विद्यमाने आमच्या सहकारी नगरसेविका प्रतिभाताई मडवी आणि आपले उपाध्यक्ष भाजपचे राजेश मडवी यांनी जे आधार कार्ड शिबिर, नवीन मतदार नोंदणी शिबिर, घरेलू कामगार योजना, आयुष्यमान भारत योजना या योजनांचा जो कॅम्प ठेवला आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे. जवळजवळ 200 ते 300 लोकांनी आत्तापर्यंत या योजनांचा लाभ घेतलेला आहे. ह्यापुढे मी हेच सांगेन की पुढचं येणारं वर्ष आहे आमचं अटलजींचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याने आम्ही सर्व नगरसेवक प्रत्येक एरियात घरोघरी जाऊन आम्ही या आयुष्यमान योजनेचा लाभ पोचवू. आधार कार्ड, नवीन मतदार हे सगळे नोंदवू आणि याबद्दल, या उपक्रमाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. सर, प्रत्येक वेळी जसं मतदारांची जे नावाची जे समस्या किंवा काही त्यांच्या समस्या असतात आणि येत्या काही महिन्यात जसं नगरसेवकीच्या इलेक्शनचाही इशारा दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचं कसा प्रकार त्याचे सहभाग आहे? नवीन मतदार हे जे नोंदवले जात आहे ते आता जसं इथे या भागात बरेच रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स येतात, परत नव्याने लोक राहायला येत आहेत, त्यांना आम्ही अप्रोच होतो की असं आम्ही इकडे कॅम्प ठेवतो, वेगवेगळ्या स्पॉटला आम्ही कॅम्प ठेवतो, कधी त्यांच्या बिल्डिंग्समध्ये जाऊन पण कॅम्प ठेवतो आणि तिथे त्यांची आम्ही नोंदणी करून घेतो आणि ते नाव मतदार यादीत कसं येईल हे बघतो आम्ही. आपल्या मार्फत सर्व नागरिकांना काय सांगायचं? हेच आवाहन करतो की ह्या ज्या योजना आम्ही राबवतोय त्याचा आपण लाभ घ्यावा